Hi, welcome back to my channel. Today we will learn about grocery shopping English conversation. Let's start. The first, चला किराणा सामान घ्यायला जाऊया. तर आपण एखाद्याला म्हणतो की आपल्याला किराणा सामान घ्यायला जायचं आहे आणि आपल्यासोबत कोणाला तरी घेऊन जायचं असेल तर आपण काय म्हणायचं, लेट्स गो ग्रोसरी शॉपिंग. ग्रोसरी म्हणजे किराणा. त्यावेळेस आपण म्हणू शकतो की लेट्स गो ग्रोसरी शॉपिंग. आपल्याला किराणा सामान घ्यायचा आहे. वी नीड टू बाय सम ग्रोसरीज. म्हणजे आपल्याला सामान घ्यायचं आहे. जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपण वी नीड टू बाय सम ग्रोसरीज. इथं ग्रोसरीचं काय होतं, ग्रोसरीज, कारण आपल्याला ते सामान घ्यायचं आहे. इथं आपण म्हणलेलं आहे घ्यायला जाऊया, त्यावेळेस आपण ग्रोसरी वापरलाय. आणि जेव्हा आपण म्हणतो की घ्यायला जायचं आहे तर वी नीड टू बाय सम ग्रोसरीज. आपल्याला अजून काही हवं आहे का? डू वी नीड एनिथिंग एल्स. जर आपल्याला माहीत नसेल, लक्षात येत नसेल की आता आपलं काहीतरी राहिलं आहे आणि विचारत असेल की आपण काय अजून घ्यायचं आहे का, काय राहिलं आहे का. डू वी नीड एनिथिंग एल्स. अजून काहीला काय येणार, एनिथिंग. एनिथिंग. कृपया मला अर्धा किलो साखर द्या. प्लीज गिव मी हाफ अ किलो ऑफ शुगर. हाफ अ किलो, कारण अर्धा किलो साखर आहे त्यामुळं हाफ अ किलो. प्लीज गिव मी हाफ अ किलो ऑफ शुगर. शुगर म्हणजे साखर. आपल्या घरात स्वयंपाकाचे तेल संपले आहे. वी आर आउट ऑफ कुकिंग ऑइल. इथं आउट ऑफचा अर्थ काय आहे, संपले आहे. इथं आपण आउट ऑफचा अर्थ काय घेणार आहे, संपले आहे. मग काय संपले आहे, स्वयंपाकाचे तेल संपले आहे. स्वयंपाकाचे तेल म्हणजे कुकिंग ऑइल. वी आर आउट ऑफ कुकिंग ऑइल. आणि जेव्हा आपण म्हणतो की एखाद्याला म्हणतो ना की साखर संपली आहे, तुम्ही साखर देणार का, आणि जर त्यांच्याकडे साखर नसेल, संपली असेल, तर ते काय म्हणणार, नो आय हॅव. जर त्यांच्याकडे पण साखर संपली असेल आणि त्यांनी जस्ट चहामध्ये साखर टाकून संपवली असेल तर ते काय म्हणणार, नो किंवा आय एम सॉरी, आय हॅव रन आउट ऑफ शुगर. आय हॅव रन आउट ऑफ शुगर म्हणजे साखर त्यांच्याकडे संपली आहे पूर्णपणे. आणि आय जस्ट यूज द लास्ट ऑफ इट म्हणजे लास्ट, त्यातली शेवटची पण होती ना ती आत्ता जस्ट यूज केली. कशामध्ये, चहामध्ये. आय जस्ट यूज द लास्ट ऑफ इट. तर हे आपण साखर जर संपली असेल असं रन आउट हा शब्द वापरू शकतो. मला ताज्या भाज्या हव्या आहेत. आय नीड फ्रेश व्हेजिटेबल्स. कोणते टोमॅटो ताजे आहेत. विच टोमॅटोज आर फ्रेश. मला 1 किलो तांदूळ हवा आहे. आय नीड अ किलो ऑफ राईस. हे खूप महाग आहे. इट्स टू एक्सपेन्सिव्ह. मला कॅरी बॅग नको आहे. आय डोंट नीड अ कॅरी बॅग. काही सवलत आहे का. डू यू हॅव अ डिस्काउंट. याची किंमत किती आहे. आपण जर आपण एखादं वस्तू घेतली आणि त्याची किंमत विचारायची असेल तर हाऊ मच डज दिस कॉस्ट. म्हणजे त्या पर्टिक्युलर जेव्हा वस्तूची किंमत विचारायची त्यावेळेस दिस वापरू शकतो. हाऊ मच डज दिस कॉस्ट. कृपया हे वेगळे पॅक करा. आपण म्हणतो ना की वेगवेगळे पॅक करायचं आहे, आम्हाला एकत्र नको आहे. प्लीज पॅक दिस सेपरेटली. मला कॅरी बॅग हवी आहे. आय नीड अ कॅरी बॅग. माफ करा, साखर कुठे आहे. जर आपल्याला स्वतःच साखर ओतून घ्यायची असेल किती पाहिजे तेवढी, तर आपण त्यांना विचारू शकतो की एक्सक्यूज मी, वेअर इज द शुगर. जर त्यांनी ॲन्सर दिलं ती 3ऱ्या रॅकवर आहे तर इट्स ऑन द 3rd शेल्फ. शेल्फ म्हणजे काय, तिथं जे रॅक असतात त्याला आपण शेल्फ म्हणायचं. हे छोट्या पॅकमध्ये आहे का. डू यू हॅव दिस इन अ स्मॉलर पॅक. म्हणजे हे आपण एखादं मोठी वस्तू घेतली आणि आपल्याला छोट्या पॅकमध्ये हवं असेल तर आपण हे विचारू शकतो की डू यू हॅव दिस इन अ स्मॉलर पॅक. डू यू हॅव दिस म्हणजे ती पर्टिक्युलर जी आपण वस्तू घेतली आहे त्यासाठी इथं दिसचा यूज केला आहे. डू यू हॅव दिस इन अ स्मॉलर पॅक म्हणजे छोट्या पॅकमध्ये हवं आहे का.
तुम्ही कोणता ब्रँड सुचवाल? जर आपल्याला समजत नसेल की कोणत्या ब्रँडचं प्रोडक्ट घ्यायचं आहे, पण आपल्याला वाटतं की त्यांना माहीत असेल की कोणतं ब्रँड चांगलं असेल, तर त्यांना विचारायचं तुम्ही कोणता ब्रँड सुचवाल? तर विच ब्रँड डू यू रिकमेंड? रिकमेंड म्हणजे सुचवाल म्हणजे सुचवणे, रिकमेंड करणे, त्याला सुचवणे की म्हणतात. मी हे घेते. आय विल टेक दिस वन. आय विल टेक दिस वन. या भाज्या ताज्या दिसत आहेत. दीज व्हेजिटेबल्स लुक फ्रेश. कृपया हे टोमॅटो वजन करून द्याल का? कॅन यू वे दिस टोमॅटोज प्लीज? वे म्हणजे वजन करणे. पण इथं वे का वापरले? कारण आपल्याला जास्त टोमॅटो घ्यायचे आहेत, एकच वस्तू घ्यायची नाही. वेट करायचं नाही आपल्याला. वेट सगळ्या जास्त जे टोमॅटो आहेत त्याचं वेट करायचं आहे. त्यावेळेस आपण इथं कॅन यू वे दिस टोमॅटोज प्लीज? कृपया मला अर्धा किलो बटाटे द्या. प्लीज गिव मी हाफ किलो ऑफ पोटॅटोज. एकूण 850 रुपये झाले. द टोटल इज 850 रुपीज. आजसाठी एवढंच, म्हणजे आपण पुरेसंच आहे, आजच्यासाठी एवढंच घेणार आहे हे जर म्हणायचं असेल तर दॅट्स ऑल फॉर टुडे. मी UPI ने पैसे देऊ का? कॅन आय पे बाय UPI? जेव्हा आपण स्कॅनरला पैसे पाठवतो त्यावेळेस आपण हे विचारू शकतो, कॅन आय पे बाय UPI? चला घरी जाऊया. लेट्स गो होम. थँक्यू. Like, share and subscribe. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, let